ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन, ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर. टोटल आपल्याकडे 6 ऑक्झो ऍसिड्स आहेत. atomic number is 16. So 2, 8, 6. Outermost shell 6 electrons. In state board textbook, the structures are not given correct. Don't worry, Ray. Why fear when Santosh sir is here? Hello, hello, hello. How are you all? I hope you all are awesome because I am awesome. Myself Santosh Jadhav and I heartily welcome you all to your loved chemistry channel, Sant Chemistry. I know. आता एक्झाम जवळ आला, सो वी आर बॅक विथ एक्झाम सिरीज. एक्झाम मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. सो लेट्स बिगिन विथ, इन दिस व्हिडिओ विल गो फॉर ऑक्झो ऍसिड्स. एक्झाम मधला जवळपास कन्फर्म क्वेश्चन, यू कॅन काउंट. सप्टेंबर 2021, फेब 22, फेब 23, फेब अँड जुलै 24, फेब अँड जुलै 25. म्हणजे यावर्षी पण डोळे बंद करून, डोळे उघडे ठेवून अभ्यास करा, कारण हा क्वेश्चन एक्झाम मध्ये कन्फर्म येणार आहे. सो नोटबुक अँड पेन रेडी ठेवा, प्रॅक्टिस करा, कारण इट इज नॉट थिअरी क्वेश्चन टू रेक्टिफाय. व्हॉट एव्हर स्ट्रक्चर्स, व्हॉट एव्हर बॉन्ड्स आय एम सेइंग, ते प्रॉपरली लिहून प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला परत सांगतो, हा एक्झाम मधला नॉट इम्पॉर्टंट, कन्फर्म क्वेश्चन आहे, अ चीट कोड. ओके, सो आत्ताच त्याला 10 वेळा IMP लिहून ठेवावं तर, अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. सो वी हॅव 2 डिफरंट टाइप्स ऑफ ऑक्झो ऍसिड्स. पहिला असतो सल्फरचा आणि सेकंड क्लोरीनचा. सो वॉच द व्हिडिओ टिल दी एंड आणि प्रॅक्टिस, लिहून प्रॅक्टिस करायची, नुसता इन्फॉर्मेशनल व्हिडिओ बघायचा नाहीये. ठीक आहे. सो व्हेरी फर्स्ट वन, ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर. टोटल आपल्याकडे 6 ऑक्झो ऍसिड्स आहेत. त्यांचं नाव आणि फॉर्म्युला हॅव मेन्शन. ओके, विल स्टडी दी बॉन्डिंग ऑल्सो, दॅट इज इम्पॉर्टंट. एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो, ड्रॉ दी स्ट्रक्चर्स ऑफ ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर. जर पूर्ण विचारलं 6 मार्क्स, पण पूर्ण येत नाही कारण 6 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये बनत नाही. तो वी गेट क्वेश्चन फॉर 1 or 2 मार्क्स और मॅक्सिमम मॅक्स 3 मार्क्स. ठीक आहे, चला लेट्स गो वन बाय वन. सो सगळ्यात पहिला असतो सल्फरस ऍसिड, म्हणजे H2SO3. सेकंड इज सल्फ्युरिक ऍसिड, H2SO4. सल्फरस 3O3 आणि सल्फ्युरिक O4. डाय किंवा पायरोसल्फ्युरिक ऍसिड, H2S2O7. पर ऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड, H2SO5. पर ऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड, H2S2O8. आणि थायोसल्फ्युरिक ऍसिड, H2S2O3. आता मी हे तुम्हाला परत परत का बिंबवतोय, कारण एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि सेकंड थिंग, इन स्टेट बोर्ड टेक्स्टबुक द स्ट्रक्चर्स आर नॉट गिवन करेक्ट. ओल्ड वाल्यामध्ये खूप मिस्टेक होत्या, त्यांनी नवीन काढलं आणि त्यामध्ये पण काही मिस्टेक्स झाल्यात कॅरी फॉरवर्ड. एक्झाम्पल, स्ट्रक्चर ऑफ पर ऑक्सी सल्फ्युरिक ऍसिड. तो एकदा बी केअरफुल. ठीक आहे, स्टडी फ्रॉम हिअर अँड नोट्स काढ ठेवा. चला, पहिला सल्फरस ऍसिड. एक डोक्यात ठेवायचं, जेव्हा कधी स्ट्रक्चर मध्ये एकटा असतो ना, हायड्रोजन सोडून कोणी एकटा असेल त्याला सेंटरला काढायचा. व्हॉट डू आय मीन बाय दॅट? सल्फर इज सिंगल हिअर, बरोबर ना? तो सिंगल विल बी ॲट दी सेंटर. ओके, सिंगल विल बी ॲट दी सेंटर. So let's go for it. Sulfur at the center. आणि सल्फरचा आणि ऑक्सिजनचा बॉन्ड बनणार कन्फर्म. सो हियर वी हॅव डबल बॉन्ड O O O. मी ते सिंगल का काढले? कारण आपल्याला 3 ऑक्सिजन पाहिजेत. अलॉंग विथ दॅट वी हॅव 2 हायड्रोजन. सो हियर दे विल लिंक टू हायड्रोजन. समजतंय? आता सल्फरच्या आउटर मोस्ट शेल मध्ये वी हॅव 6 इलेक्ट्रॉन्स. atomic number is 16. So 2, 8, 6. आउटर मोस्ट शेल 6 इलेक्ट्रॉन्स आणि म्हणून इथे 2 उरले. 1, 2, 3, 4. इट हॅज फॉर्म 4 बॉन्ड्स. तो 1 बॉन्ड इज रिमेनिंग, म्हणजे 1 लोन पेअर. 1 पेअर इज रिमेनिंग, गोज ॲज अ लोन पेअर. आहे ना विजिबल? त्याला आपण असं काढतो आणि 2 डोळे द्यायचे. ठीक आहे, लोन पेअर. H2SO3. Then we have sulfuric acid, H2SO4. तो H2SO3 डन, H2SO4 थोडंसं फक्त वेगळं, काही वेगळं जास्त नाहीये. जस्ट इंस्टेड ऑफ दिस लोन पेअर विल ड्रॉ शाबाश डबल बॉन्ड O. So at the center we have sulfur. This is same. This is same.
फक्त काय बदललं तर द डिफरंट पार्ट इज हिअर वी हॅव डबल बॉन्ड ओ. मी मुद्दाम त्याला हायलाइट केलंय म्हणजे आपल्याला पटकन क्लिक होईल. दॅट इज द ओनली डिफरन्स. क्लिअर? इझी? ओके, तर चेक करून घ्या, पॉज करा आणि प्रॅक्टिस करा. चला आता पॉज केलं, काढा आणि पुढे. सो लेट डिस्कस दी नेक्स्ट स्ट्रक्चर, दॅट इज डाय किंवा पायरोसल्फ्युरिक ऍसिड. एकदम सिंपल. हा सल्फ्युरिक ऍसिड, त्याला आपण डबल करणार. सो लेट्स अंडरस्टँड दॅट. इथे सल्फर नंबर 1, सल्फर नंबर 2. ओके, इथे काय होतं, डबल बॉन्ड ओ, इथे पण आला डबल बॉन्ड ओ, इथे पण आला डबल बॉन्ड ओ, इथे OH, इथे पण OH, डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ, इथे पण OH, डबल बॉन्ड ओ. दोन सल्फ्युरिक ऍसिड ना, त्यांना फक्त आपण लिंक करणार बाय 1 O ग्रुप. समजताय? म्हणजे इथला जो OH आहे आणि दुसऱ्याचा पण OH, देर विल बी अ लॉस ऑफ वॉटर मॉलिक्युल. त्यात पडू नका, पण सिम्पली रिमेंबर, एक्झॅक्ट कार्बन कॉपी, फक्त 1 OH ऑफ बोथ इज रिमूव्ड अँड दे आर लिंक्ड बाय ऑक्सिजन. त्यांच्यामध्ये आपण ऑक्सिजन अटॅच करणार. समजतंय? डायसल्फ्युरिक ऍसिड. अंडरस्टूड? सो दिस इज ऑल्सो डन. इफ येस, लेट्स मूव टू दी नेक्स्ट वन. आता पर ऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. एक्झॅक्ट सेम, फक्त इथे पर ऑक्सी ग्रुप टाकायचा आहे. लेट्स अंडरस्टँड. सो सल्फर इन द सेंटर, at the center sulfur, double bond O, साइड थोड़ा गेला. Here we have OH and here we have OH. Per oxy H2S, 2 H, 1 S, O5, 1, 2, 3, 4 and 5. Isn't it almost same? You can draw it like this also. There is no problem. याला आपण असं ड्रॉ करून OH ड्रॉ केलं तरीही काही बिघडत नाही. समजतंय? पर ऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. डोक्यात फक्त तुम्ही हे ठेवा, ऑल आर ऑलमोस्ट सिमिलर, फक्त त्यामध्ये काहीतरी प्लस होत चाललंय. सो इथे द प्लस पॉइंट इज दिस. राईट आहे? दॅट इज कॉल्ड एज दी, आपण दोनला करूया, पर ऑक्सी लिंकेज. इझी? अंडरस्टूड? व्हेरी गुड. नाउ पर ऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. आता इकडे 2 सल्फर आहेत, म्हणजे आपण त्यांना परत लिंक करणार. सो लेट्स गो फॉर दिस. S, इथे डबल बॉन्ड OH, S हियर, डबल बॉन्ड OH. इथपर्यंत वाटते ओके? आपल्याला पाहिजेत 8 ऑक्सिजन. 1, 2, 3, 4, 4 गेले, 5, 6, 2 उरले ना. कद्दू कटेगा इक्वली बटेगा. चल दे दो. आता इकडे आपण दोघांना पण ऑक्सिजनने लिंक करून टाकूया अँड दॅट इज अ पर ऑक्सी लिंकेज. मी माझ्याप्रमाणे करत नाहीये, दी स्ट्रक्चर्स आर करेक्ट. ओके? इज इट अ पर ऑक्सी लिंकेज? पर ऑक्सी पण आणि 2 सल्फ्युरिक ऍसिड पण. अंडरस्टूड? गोइंग वेल? येस? ओके, गुड. शेवटचा हा पण झाला. देन द थांब देन द लास्ट वन इज थायोसल्फ्युरिक ऍसिड. आता थायो पण सल्फ्युरिक ऍसिड ना, तो सल्फ्युरिक ऍसिड लेट्स ड्रॉ. S, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड OH, OH, राइट ना. सो सल्फ्युरिक ऍसिड, मग फरक काय? तर इंस्टेड ऑफ दिस विल राइट अ सल्फर. थायोसल्फ्युरिक ऍसिड H2S2O3. Understood? Even the last structure of oxo acid of sulfur is done. समजलंय? तरी काही डाऊट असेल, पॉज करा, टेक अ स्क्रीनशॉट किंवा लिहून प्रॅक्टिस करा. ॲज आय एम ऑलवेज टेलिंग यू, टेक अ स्क्रीनशॉट. आपण जाऊया ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन. ठीक आहे? चला पटकन.
Okay, done. Chala, if clear, let's move to the next one, that is oxo acids of chlorine. आता क्लोरीनचे फक्त 4च आहेत, म्हणजे टोटल 6 पैकी एक्झाम मध्ये 2 ते 3 कन्फर्म. 30% रेशो आहे, इतका कुठेच मिळत नाही. सो डू नॉट स्किप दिस टॉपिक. चलो, ऑक्सो एसिड्स ऑफ क्लोरीन एकदम सिंपल. HOCl हायपोक्लोरस ऍसिड, HClO2 क्लोरस ऍसिड, HClO3 क्लोरिक ऍसिड आणि HClO4 पर क्लोरिक ऍसिड. इथे चुकला तरी that should be perchloric acid. It is perchloric acid. Okay, let's draw the structures. एकदम सिंपल. काय करायचं, क्लोरीन आणि ऑक्सिजनचं लिंकेज करायचं ऑलवेज, आणि एक बॉन्ड द्यायचा इकडे ऑक्सिजनला, म्हणजे H will always be linked to oxygen, not to chlorine. रिमेंबर, ऑक्सिजनचं व्हॅलन्सी 2 असते. काय म्हटलं मी, नाही कळलं, परत. ऑक्सिजन हायड्रोजनला लिंक होणार आणि ऑक्सिजन क्लोरीनला पण लिंक होणार. क्लिअर आहे. हायड्रोजन विल बी लिंक टू ऑक्सिजन अँड ऑक्सिजन विल बी लिंक टू क्लोरीन. लेट्स अंडरस्टँड. इथे आपला ऑक्सिजन विल बी ॲट दी सेंटर. हिअर वी हॅव H, हिअर वी हॅव Cl. झालं, हायपोक्लोरस ऍसिड. सिंपल ना. येस. पुढचा थोडासा ऍडव्हान्स. At the center, here we have O, here we have H, here we have Cl. मग ऍडव्हान्स काय आलं तर डबल बॉन्ड O. समजतंय. येस, हा HOCl, हा HOCl सेमच आहे, फक्त ऍडिशनल व्हाईट कलर मध्ये मार्क केलेला ऑक्सिजन. क्लिअर. ठीक आहे. क्लोरिक ऍसिड अजून सोपं आहे. आपण मध्ये आला O, इथे आला H, here we have Cl and 3 oxygen na, already we have used 1, so 2 will be double bond O, double bond O. सोपं ना. येस. आता हा तुम्ही गेस केला असणार मला माहिती आहे. चलो, काय असणार यामध्ये, अरे आन्सर कॉमेंट मध्ये लिहा. काय असणार, Cl विल बी लिंक टू, अरे स्मार्ट पीपल यार, डबल बॉन्ड ऑक्सिजन 3 वेळा. व्हेरी गुड. O, H, Cl. Here we'll have double bond O, double bond O, and double bond O. Understood? This is the structure, or these are the structures of oxo acids of chlorine. समजतंय? Yes? If yes, please practice it well. जवळपास 3 ते 4 मार्कचा प्रश्न आहे, and I know we are under the burden of exam. Don't worry, Ray. Why fear when Santosh sir is here? If you have doubts and if you have any query of any topic, आपण असे शॉर्ट व्हिडिओज बनवूया. त्यासाठी राईट युअर क्वेरीज इन कॉमेंट्स. आणि जर तुमच्या कोणी मित्राला केमिस्ट्री अजूनही अवघड जात असेल, डाऊट्स असतील, तर त्यांच्यापर्यंत हा चॅनल नक्की पोहोचवा. सो फॉरवर्ड दिस ॲज मच ॲज यू कॅन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे प्रॉब्लेम्स कॉमेंटमध्ये सांगा. संतोष सर इज ऑलवेज देअर टू हेल्प यू. ओके, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. By the way, all the best for your exam.